नमस्कार, मी अंजली पावसकर. मी आज तुम्हाला तुरीची गुढी डाळ बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1.5 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याला लागणारे हे साहित्य: 6 टमाटर मध्यम आकाराचे, अर्धा चमचा हळद, 5-6 मिरच्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि पाव छोटा चमचा हिंग आणि स्वादानुसार मीठ. हे टमाटर असे कट करून घ्यायचे. हे हा भाग काढून टाकायचा. तर काय टमाटर जास्त घातले म्हणजे खट्टा मिठा जरा स्वाद चांगला येतो. ह्या मिरच्या आपण अशा कट करून घ्यायच्या. तर हे सगळं साहित्य टाकून घेऊया. हिंग, हळद, हिंग, जिरे आणि हे मीठ झाकण लावून 3 शिट्या शिजवून घेऊया. तर हे फोडणीसाठी लागणारं साहित्य: कढीपत्ता 5-6 पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून त्या 5-6 पाकळ्या लसूण, छोटा अर्धा चमचा हिंग आणि भरपूर कोथिंबीर. या लसूण असं ठेचून घेऊया. तुम्ही कट करून टाकलात तरी चालेल. फोडणी 2 चमचे तेल टाकलं, त्याच्यात लसूण टाकलं आहे आणि हे कढीपत्ता टाकला. घालूया हिंग. आपण अर्धा हिंग टाकलेला आहे आणि आता थोडंसं टाकलं. आता तुम्हाला जेवढं किती पाणी पाहिजे, घट्ट पातळ, त्या मनाने पाणी होतं. कोथिंबीर पण घालून घ्या. भरपूर घाला कोथिंबीर, छान लागते. बघा मला एवढी जाड लागते. तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जाड पाहिजे तर थोडं कमी घाला पाणी, आणि पातळ पाहिजे तर आणखीन पाणी घाला. आता ह्याला एक उकळी आली की झाली. डाळ पूर्णपणे रेडी आहे. आता ते खायला तयार. आणि हे टेस्टसाठी थोडीशी काढून घेतली. अप्रतिम. तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा. तुमच्या सगळ्यांना खूप आवडले. व्हिडिओ थोडा जरा तरी आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, क्लिक करा. धन्यवाद.